चला बाळांनो, आपल्याला इयत्ता 4थीचा MTSचा संख्याज्ञानचा घटक पाहायचा आहे. सराव संच दुसरा घटक आहे संख्याज्ञान. त्यातला आपल्याला पाहूया आपण सराव संच. आता पहा त्याच्यामध्ये काय आहे. पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. एका कपाटाची किंमत 5,925 रुपये आहे. कपाटापेक्षा टीव्हीची किंमत 3,277 रुपये जास्त आहे. पहा आधी पाहूयात आपण. कपाटाची किंमत काय दिलेली आहे आपल्याला, 5,925 दिलेली आहे आणि कपाटापेक्षा टीव्हीची किंमत 3,277 रुपयांनी जास्त आहे. जास्त आहेच म्हणजेच काय, अधिक आहे. म्हणून आपल्याला 5,925 मध्ये 3,277 रुपये मिळवायचे. मग ही टोटल जी किंमत येईल ती कशाची किंमत आहे, आपली टीव्हीची किंमत असेल. कारण ही कपाटाची आहे, ही टीव्हीची आहे. आता पहा, 7 आणि 5 12 हात चाला 1, 9 7 आणि 2 9 1 10 0 हात चाला 1, 9 2 11 आणि 1 12 2 हात चाला 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 9,202 आहे का आपला पर्याय आहे. किती नंबरचा पर्याय आहे, 4 नंबरचा आपला पर्याय आहे आणि ते बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न पहा काय आहे. दुसरा प्रश्न, गोदामात गहू व तांदूळाची 7,935 पोती आहेत. गहू आणि तांदूळ, गहू आणि तांदूळ किती पोती आहेत, एकूण 7,935 पोती आहेत. आणि त्याच्यापैकी काय सांगितलं त्यांनी की गव्हाची किती पोती आहेत. त्याच्यामध्ये कुठं गेला प्रश्न, गव्हाची पोती आहेत 3,752. 3,752 ही गव्हाची पोती आहेत. पहा आता एकूण पोती किती आहेत, 7,935. मग 7,935 मधून जर आपण गव्हाची पोती जर बाजूला काढली, कमी केली, तर उरलेली पोती कशाची असतील, तांदूळाची असतील. त्यांनी आपल्याला तांदूळाची किंमत तांदूळाची किंवा पोते विचारलेली आहेत. मग काय करायचं, हे जे एकूण पोत्यांची संख्या आहे त्यामधून गव्हाची पोती म्हणजे 3,752 हे वजा करायचे. 5 मधून 2 गेले 3, 3 मधून 5 जात नाहीत म्हणून इथं उसना घ्यायचं. इथं 13 होतील, इथं 8 राहतील. 13 मधून 5 गेले 8, परत 8 मधून 7 गेला 1 आणि 7 मधून 3 गेले 4. 4,183 हे आपलं उत्तर येतं. मग तांदूळाची पोती किती असतील, तर 4,183 ही आपली तांदूळाची पोती असतील. आता परत तिसरं, 1,200. 1,200 म्हणजे काय बाळांनो, 125. सव्वा म्हणजे काय, 1 आणि पाव भाग. हे आपण शिकलोय आता, बरेच वेळा पाहिलेले आपण, पाव, अर्धा, पाऊण, सव्वा वगैरे. आणि परत काय आहे, 250. 250 म्हणजे काय, 2 पूर्ण आणि पाव भाग. ओके नाही, 2 पूर्ण आणि पाव भाग. मग हे जे भाग आहेत इथं 100चे करायचे आहेत. कशाचे भाग करायचे आहेत, 100चे भाग करायचे. हे 25 25 25 25, कारण इथं 1,200च्या शतकाच्या याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे. यांची करायची बेरीज. 5 आणि 5 10 0 हात चाले 2 2 4 1 5 2 1 3, हे झाले 300. आणि याच्यामधून उरणे काय करायचे, पाऊणशे. पाऊणशे म्हणजे काय, 75. पाऊण म्हणजे काय, पूर्ण 1 होण्यासाठी पाव भाग वजा करतो आपण. पाव उना, उना म्हणजे काय, कमी, वजा. मग हे याच्यातून आपल्याला कमी करायचे. पहा आता किती येतील मग, 10तून 5 गेले 5. आता इथं 10 झाले, इथं 4 झाले, कारण 10मधून 0मधून 5 जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला उसना घ्यावा लागेल. मग 10मधून 5 गेले 5 राहिले. परत इथं 4मधून 7 जाऊ शकत नाहीत म्हणून इथं 2 होतील. 3 करून आपल्याला 1 उसना घ्यावा लागेल. इथं 14 होतील. 14मधून 7 गेले 7 आणि हे 2 जसेला तसे. आता इथं आले आपले 275. पर्याय आहे का 275. पहा पर्यायामध्ये 275, हां 2 नंबरचा पर्याय आहे 275. पहा बाळांनो, इथं पर्याय आहे 250 पहिला पर्याय आहे, तो पण बरोबर आहे. 350 म्हणजे काय, 300 होण्यासाठी पाव कमी, पाव भाग कमी. म्हणजेच किती, 300 होण्यासाठी 25 रुपये कमी आहेत. बरोबर आहे. जर याच्यामध्ये आपण 25 रुपये मिळवले तर 300 होतात. म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे. दुसरा कोणता बरोबर आहे, 275. म्हणजे सध्या जी आपण भाषा वापरतो त्या बोलीभाषेतला हा आहे 275. मग 275 हा पण पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय त्यांनी दिलेला आहे 300 वजा 25. 300 वजा 25 म्हणजे तोच की पावभाग कमी. मग 300 वजा 25 पण काय येतात, 275 येतात. हा पण पर्याय बरोबर आहे. मग आपला शेवटचा पर्याय येईल पर्याय क्रमांक 4. म्हणजे त्याच्यामध्ये सगळेच बरोबर येतील. ठीक आहे. आता पाहू चौथा प्रश्न. काय आहे आपला चौथा प्रश्न, 9,450 रुपये पगारांपैकी 5,725 रुपये खर्च केले. पहा आता खर्च केले म्हणजे काय झाले, कमी झाले ते आपल्याकडून. खर्च केले म्हणजे कमी झाले. ते वाढतील का आपले पैसे, नाही, ते कमीच होतील. म्हणून इथं वजाबाकी करायची. पहा आता 10तून 0मधून 5 जाऊ शकत नाही म्हणून इथं उसना घ्यायचा. इथं 4 राहतील. 10मधून 5 गेले 5, 4मधून 2 गेले 2,
14 4मधून 7 जाऊ शकत नाही, परत इथं उसना घ्यायचा, इथं होतील 14. देवा 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 पहा, 14मधून 7 गेली तर राहिले 7. इथं 8 राहतील, 8मधून 5 गेले 3, मग 3725 पर्याय आहे का आपला? नाही, इथं 4च राहतील. काय राहते इथं? 3725 आहे का आपला पर्याय? आहे. 3 नंबरचा हा आपला पर्याय आहे. आता पहा 5 नंबरचं गणित. सोनालीला 9,450 पेक्षा 2,543 रुपये पगार जास्त आहे. 9,450 पेक्षा 2,543 एवढा पगार तिला जास्त आहे. 3, 9, 9, 9, 2, 11 जास्त आहे म्हणजे काय बाळांनो? तिला तेवढा पगार तिला जास्तीचा मिळतोय म्हणजेच काय? जास्त म्हणजे काय करतो आपण? अधिक. मग तेवढा प्रकार तिला मिळत आहे शिल्लकचा. मग इथं कोणती क्रिया होणार? बेरीज होणार. म्हणून मग आपण 9,450मध्ये 2,543 रुपये मिळवले, म्हणून किती झाला पूर्ण पगार? 11,993. तर इथं आपलं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता पहा प्रश्न 6वा. काय आहे प्रश्न 6वा? 5,709 आणि 3,500. 5,709 आणि 3,500 यांची काय करायची? वजाबाकी करायची. 3,500 म्हणजे 3,250 आहे की नाही? 1000चा पावभाग, हे पूर्ण 1000 आहे. 1000चा एक पावभाग कितीचा असतो? 250चा. म्हणजे 3,000 पूर्ण आणि पावभाग. समजलं? म्हणून असे कसे किती झाले हे? 3,250. मग यांची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची. मग पहा किती येईल? हे 9 येतील इथं. 0मधून 5 जाणार नाही. इथं 6 राहतील. इथं उसना घेतल्यानं 10 होतील. 10मधून 5 गेले 5. 6मधून 2 गेले 4. 5मधून 3 गेले 2. 2,459 आहे का? 3 नंबरचा पर्याय आहे आपला, तो बरोबर होईल. आता 7वं गणित पहा. 7वं गणित सुरू आहे आपलं. 4 अंकी सर्वात मोठ्या संख्येत. 4 अंकी सर्वात मोठ्यात आपल्याला माहीत झाले की संख्या कशा तयार करायच्या? लहानात लहान, मोठ्यात मोठी. आता 4 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9,999. त्याच्यामध्ये सर्वात लहान 3 अंकी. 3 अंकी म्हणजे 100. जर लहानात लहान संख्या आपल्याला पाहिजे असेल तर सुरुवात 1 पासून करतो आपण आणि पुढं 0 देत असतो त्यांना. मग यांची काय विचारली आहे त्यांनी? बेरीज विचारली. पहा मग हे 9, 9, 9 1 10 0 हात चालेल. 9 1 10, 10,099 आहे का आपला पर्याय? आहे. 10,099 पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर येईल. आता 8 नंबर. 8 नंबरचं गणित काय आहे? गावातील 15,425 मतदारांपैकी 6,752 लोकांनी मतदान केले, तर किती मतदारांनी मतदान केले नाही? मग मतदान केले नाही म्हणजे एवढ्यांनी मतदान केलं आणि जे बाकीचे होते त्यांनी मतदान केलं नाही. तर मग जेव्हा टोटल संख्यामधून ज्यांनी मतदान केलं ते लोक जर आपण बाजूला काढले तर ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांची संख्या आपल्याला मिळेल. म्हणून इथं वजाबाकी क्रिया होईल. 5मधून 2 गेले 3. परत 2मधून 5 जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला इथं उसना घ्यावे लागेल. इथं होतील 12, इथं होतील 3. 12मधून 5 गेले 7. परत 3मधून 7 जाणार नाही म्हणून परत इथे उसना घ्यावा लागेल. इथे 4 होतील. 13तून 7 गेले 6. परत इथे 14तून 6, 4मधून 6 जाणार नाही. परत इथे 14 होतील. 14तून 6 गेले 8. 8,673 आहे का आपला पर्याय? आहे. पर्याय क्रमांक 1 आहे. 8,673. आता पहा प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय दिलेलं आहे याच्यामध्ये? ग्रंथालयात 7,590 एवढी काय होती? पुस्तकं होती. त्याच्यापैकी खराब किती झाली? 325 खराब झालेली आहेत. पहा पुस्तकं. आता खराब झाली म्हणजे काय? ती पुस्तकांची संख्या कमीच होणार. पुस्तकं खराब झाल्यावर आपण काय करतो? ती पुस्तकं आपली या टोटल संख्येतून कमी होणार म्हणून तर वजाबाकी करायची. माझा 0मधून 5 जाऊ शकत नाही म्हणून काय करायचं? इथे 10 करायची. उसना घ्यायचा. इथं 8 राहतील. 10मधून 5 गेले 5. 8मधून 2 गेले 6.
5मधून 3 गेले 2 आणि 7 जशाला तसे, म्हणजे किती पुस्तकं राहतील? 7265 हे पुस्तकं राहतील. समजा आपले हे खराब पुस्तकं जाऊन 7265 पुस्तकं आपल्याकडे राहतील. आणि नवीन किती खरेदी केलेली आहेत पहा, 2710 पुस्तकं त्यांनी नवीन खरेदी केली म्हणजे काय, ती आपल्या पुस्तकामध्ये जमा झाली, ॲड झाली, म्हणून त्यांनी त्याची बेरीज करायची. मग हे 5, 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 आणि परत 7 आणि 2 9, 9975 आहे का? आपला पर्याय क्रमांक 3 आहे, 9975 म्हणून हे त्याचं उत्तर येईल. इथं थोडीशी ह्या प्रश्नामध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे थोडीशी. पहा इथं जी संख्या दिलेली आहे ना, इथं काय केले त्यांनी, 2710 हे 0 ना म्हणजे मराठीमधून असल्यामुळे तो थोडं प्रिंट मिस्टेक आहे. पण म्हणजे जर आपण इंग्लिशचा जर पाहिला प्रश्न तर 2700 आहे, इथं 2710 ही संख्या दिलेली आहे, म्हणून आपण ती घेतली उदाहरणामध्ये. ठीक आहे. आता पुढचा सराव संच आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूया, पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.